आणि आता बातमी आहे राज्य मागासवर्ग आयोगाच्या बैठकी संदर्भात। बुधवारी पुण्यात राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक पार पडणार आहे। बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय। गोखले इन्स्टिट्यूटला सॉफ्टवेअर बनवण्याचं काम दिलं आहे, त्याचा आढावा घेतला जाणार आहे। बुधवारच्या बैठकीत सर्वेक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर नवीन अध्यक्ष सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखालची ही दुसरी बैठक आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, बुधवारी पुण्यात राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक आहे आणि या बैठकीत कोणकोणत्या विषयांवर चर्चा होणार आहे, कोणकोणते निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येते? नक्कीच, खरं तर उद्या बुधवारी जी आहे ती अशा प्रकारची राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठक पुण्यातील सर्किट हाऊस मध्ये आयोजित केलेली आहे। साधारणतः 11:30च्या सुमारास जी आहे ती सुनील शुक्रे जे की नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत या सगळ्या राज्य मागासवर्गीय आयोगाचे, त्यांच्या अध्यक्षतेखाली ही सगळी बैठक त्यांच्या 9 सदस्यांसह पार पडणार आहे। खरं तर राज्यभरामध्ये आपण पाहतोय की मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन सुरू आहेत आणि यासाठीच मराठा समाज कशा रीतीने मागासवर्गीय आहे की नाही याबाबतचा जो आहे तो अभ्यास ही सगळी समिती करते आणि यासाठीचे निकष जे आहेत ते गेल्या काही दिवसांपासून ठरवले गेलेले आहेत आणि या निकषांचा अभ्यास जो आहे तो सध्या उद्याच्या बैठकीमध्ये बुधवारच्या बैठकीमध्ये मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष करणार असल्याची माहिती सध्या मिळते। त्यामुळे आता बुधवारच्या या सगळ्या बैठकीमध्ये सुनील शुक्रे आणि त्यांची जी काही सगळी टीम आहे ती टीम कशा रीतीने या निकषांचा अभ्यास करते आणि जी प्रश्नावली त्यांनी तयार केलेली आहे, ज्या प्रश्नावलीच्या माध्यमातून हे खरंच मराठा समाज मागास आहे की नाही याच्यावरती जी रिव्ह्यू पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये होणार आहे, त्याच्यावरती जी काही सुनावणी होणार आहे, त्यासाठी या मागासवर्गीय आयोगाचा अहवाल जो आहे तो महत्त्वाचा आहे। त्यामुळे ही प्रश्नावलीवरती देखील अभ्यास केला जाणार आहे, या प्रश्नावलीवरती देखील चर्चा केली जाणार आहे आणि यातील अनेक प्रश्न जे आहेत ते कदाचित वगळण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। त्यामुळे उद्याच्या बैठकीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।